आज भरलेल्या भेंडीची भाजी बनवली। खरं तर फार वेळमोडं काम असतं, त्यामुळे कंटाळा केला जातो। पटकन भेंडीची भाजी चिरली आणि मसाला फोडणी दिली की होऊन जाते भेंडीची भाजी खरं तर। पण भरलेली भेंडीची भाजी जेवढी जास्त छान लागते तेवढी जास्त करायला वेळही लागतो। पण माझ्या मुलीला प्रचंड आवडते आणि मी आज थोडी सोप्या पद्धतीने बनवली। तर काय केलं, आधी दाणे जे आहेत ते एक वाटीभर दाणे छान खरपूस असे भाजून घेतले। खरपूस भाजून झाल्यानंतर मग ते गार करत ठेवले। ते गार होईपर्यंत लसूण सोलून घेतला। आता हा लसूण जो आहे माझा खूप मोठा आहे पाकळ्या त्याच्या, त्यामुळे मी साधारण 4-5च पाकळ्या घेतल्या। तुमच्याकडे जर बारीक लसूण असेल तर तुम्ही एक 8-10 पाकळ्या घेऊ शकता लसणाच्या। मला भेंडी प्रचंड कोवळी आणि सुंदर मिळाली होती, एकदम ताजी। तर ती भेंडी मी आधी धुवून घेतली आणि नंतर स्वच्छ धुवून मग सुती कपड्यामध्ये घालून ती पुसून घ्यायची, कारण की जर का भेंडी ओली राहिली ना तर त्याचा गिळगिळीतपणा जो आहे तो भाजीला लागतो। त्यामुळे जेवढी भेंडी स्वच्छ पुसून घेऊ ना, कोरडी करू, तेवढं जास्त चांगलं आणि तेवढं जास्त त्याचा चिकटपणा निघून जातो। त्यामुळे व्यवस्थित अशी पुसून घ्यायची। हवं तर 5-1 मिनटं तुम्ही असंच कपड्यामध्ये ठेवून दिलं तरी चालेल। आता भेंडी चिरताना कशी चिरायची, ही भेंडी मी छोटीच आणलेली आहे, म्हणजे ताजी असल्यामुळे छोट्याच भेंड्या होत्या ह्या। तर ज्या छोट्या होत्या त्या मी अख्ख्याच्या अख्ख्याच घेतल्या। अशी दोन्ही बाजूंनी देठ काढून मग अर्ध्यापर्यंत असं एक चीर मारून घ्यायची भेंडीला। असंच आता समजा जर का मोठी भेंडी असेल तर मग दोन्ही बाजूंनी देठ काढून मध्ये अजून एक कट करून घ्यायचं, की एवढी मोठी भेंडी खाली जाणार नाही। आणि मग अर्धा करून मग त्याला एक चीर मारून घ्यायची। अशा पद्धतीनेही कापता येते। म्हणजे कसं की भेंडी छोटी असेल तर एक अख्खीची अख्खी ठेवली तरी चालते, नाहीतर मग 2 चिरा मारून अर्धी करून मग ते कट करून घ्यायची। बरं, भेंडी आपली चिरून झाल्यानंतर जे आपण दाणे घेतले होते याची सालं न काढता असेच दाणे मी घेतलेले आहेत मिक्सरमध्ये। लसूण घालून घेतलेले आहे, कांदा लसूण मसाला 1 चमचा घातला, गरम मसाला 1 चमचा घातला आणि तिखट मी 1.5 चमचा घातलं। तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता आणि ह्याच्यामध्येच मीठ घालून घेतलं आणि मिक्सरमधून जाडसर असं बारीक करून घेतलं। मग हे जे वाटण तयार झालेलं आहे ते आपल्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। तुम्ही बघू शकता एकदम असं जाडसर मी वाटण तयार करून घेतलेले आहे। फार पीठ तयार केलं नाही, ह्याच्यामध्ये बिलकुलही पाणी घालायचं नाही, कोरडंच बारीक करून घ्यायचं मिक्सरमधून आणि मग एक भेंडी आपण भरून घ्यायची। आता हेच सगळ्यात वेळमोडं काम आहे आणि याच्यामध्ये आपण काहीच वेगळा तोडगा काढू शकत नाही, इथेच वेळ जातो। पण भेंडी अशी व्यवस्थित भरून घ्यायची। म्हणूनच मी वेगवेगळे मसाले असे वेगवेगळे करत बसते नाही, आपण मिक्सरमधूनच जर का सगळे मसाले घालून आणि सगळे इन्ग्रेडियंट्स घालून मिक्सरमधून बारीक करून घेतलं की पटकन तयार होऊन जातात आणि एकजीव पण होऊन जातात मसाले जे काय आपल्याला भरायचे ते। अशा पद्धतीने सगळी भेंडी मी भरून घेतली। मग आता कढईमध्ये तेल घ्यायचं। तेल थोडंसं जास्त घ्यायचं, साधारण 4 ते 5 चमचे तेल बसेल एवढं घ्यायचं। तर मी इथे ही तेलाची बाटली मागवली आहे, ह्याच्यातून फार थोडं तेल पडतं। आधीची किटलीच चांगली होतं असं काही वेळेला वाटतं। आता इथे 4-5 चमचे तेल घातल्यानंतर मोहरी घालून घ्यायची। मोहरी झाली, तडतडली की मग ह्याच्यामध्ये हिंग आणि हळद घालून घ्यायची। हळद साधारण 1 चमचाभर आणि हिंग अर्धा चमचा घालून घ्यायचं। हिंगाचा छान वास येतो ह्याच्यामध्ये। आणि मग हे घालून झाल्यानंतर थोडंसं तेलामध्ये ते मिक्स करून घ्यायचं, कारण की आपण भेंडी आता वरून अशीच घालणार आहोत। त्यामुळे हे हळद आणि हिंग तेलामध्ये मिक्स झालं की मग ह्याच्यामध्ये भेंडी जी आपण भरून ठेवली होती ती वरून घालून घ्यायची। वरून काहीही वेगळं घालण्याची गरज पडत नाही, आपण मसाल्यामध्येच सगळं काही घातलेलं आहे आणि जो उरलेला मसाला आहे तो पण असा वरून इथेच घालून घ्यायचा। आणि मग छान एक 5 ते 7 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची भेंडी, कारण की कसं आहे सगळ्या बाजूनी मसालाही लागला पाहिजे, तेलही लागला पाहिजे आणि शिजलीही पाहिजे ती कॉन्स्टंट। त्यामुळे कॉन्स्टंट 5 ते 6 मिनटं असं हलवून घ्यायचं व्यवस्थित सगळ्या बाजूंनी। 5 ते 6 मिनटं हलवल्यानंतर मग याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून 1-2-3 मिनटं शिजलं की पुन्हा झाकण काढून पुन्हा 2-3 मिनटं हलवायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं। काय होतं, झाकणाच्या वाफेने भेंडी शिजते पण खालून लागू शकते, कारण की ह्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारे पाणी घातलेलं नाही आहे, कोरडंच आहे, त्यामुळे खाली लागू शकते। त्यामुळे 5 मिनटं झाकण ठेवून 5 मिनटं हलवायचं, पुन्हा 5 मिनटं झाकण ठेवायचं। असं 2-3 वेळा केलं की भेंडी तयार होते। खूप सोप्या पद्धतीने भेंडीची भाजी तयार होते। तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।